हॅलो, नमस्कार मित्रांनो. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून डेली बेसिसवर पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने आपण रोजचे आयोगाचे 10 प्रश्न आपण या चॅनलच्या माध्यमातून डिस्कस करतो आहोत. ओके, सो पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने मंडे टू फ्रायडे आपण वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत, ओके, सो ते प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस करतो. आणि सॅटर्डेला मोस्ट एक्सपेक्टेड चालू घडामोडी संदर्भाने म्हणजे साधारणतः 1.5 वर्षातील जे काही मोस्ट एक्सपेक्टेड करंट अफेअर आहेत ते प्रश्नसंचच्या माध्यमातून आपण या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके, आणि यासाठी आपण आपल्या जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर एक स्वतंत्रपणे क्विज बॅच सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये हे जे प्रश्न आहेत आपण त्या ठिकाणी आधी क्विज फॉर्ममध्ये पोस्ट करतो आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो आहोत. सो या लेक्चरमध्ये डे 55 मध्ये जे काही डे 55 या दिवशी इतिहास या विषयाअंतर्गत जे प्रश्नांची 10वी सिरीज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर पोस्ट केलेले होते ते आपण सविस्तर या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ओके, सो कुठलाही वेळ वाया न घालवता आपण थेट आपल्या लेक्चरला सुरू करूयात. आता जो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे तो एकंदरीतच राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. सो इसवी सन 1927 मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आले. कारण काय होते? ओके, सो 1927 मध्ये जे काही सायमन कमिशन नेमण्यात आले होते त्याचे कारण काय होते? सो पर्याय दिलेला आहे 1919 सालचा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा निष्प्रभ ठरला होता. त्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे की मजूर पक्षाकडे सत्ता पालट झाला तर तो भारताला अनुकूल धोरण आखण्याची धास्ती होती. तिसरा पर्याय दिलेला आहे की स्वराज्य पक्षाच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे गरजेचे होते. आणि चौथा जो पर्याय दिलेला आहे त्याच्यामध्ये वरीलपैकी सर्व. सो कोणत्या कारणास्तव सायमन कमिशन नेमण्यात आले होते अशा पद्धतीने प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. आता जे काही आपण व्हिडिओ थोडा लेंदी होईल तरी चालेल, मात्र जे काही कन्सेप्ट आहे त्यामागची जी काही पार्श्वभूमी आहे ते जर आपल्याला माहीत असेल तर येणाऱ्या काळामध्ये जे काही या बेसिसवर जे काही प्रश्न आहेत ते आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, त्या अनुषंगाने आपण इन डिटेल या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. ओके, सो जे काही 1919 कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या ज्या तरतुदी होती त्या तरतुद्यांमध्ये कधी बदल करण्यात येईल किंवा त्याच्या तरतुद्यांमध्ये किंवा जे काही सुधारणा आहेत ते कशा पद्धतीने होईल या संदर्भाने त्या ॲक्टमध्येच नमूद करण्यात आलेलं होतं की दर 10 वर्षांनी किंवा यानंतर 10 वर्षांनी त्या ॲक्टमध्ये सुधारणा संदर्भात काही बदल करता येऊ शकतो. अशा पद्धतीने या 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, ज्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट अशा पद्धतीने म्हटलं जातो आहे, सो यामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. आता काय झालं तर 1919 नंतर आपण बघतो आहोत की जे काही त्यावेळेस रोलट ॲक्ट आलेला होता. ओके, आणि त्या विरोधात जे काही देशभरामध्ये जो प्रचंडपणे अन्याय अत्याचार जे ब्रिटिशांनी केलेले होते, विशेषतः भारतीयांचे जे काही आंदोलनं आहेत त्या आंदोलनाला दडपण्यासाठी आणि त्यानंतर गांधीजींनी जो काही असहकार चळवळ सुरू केलेला होता, सो त्या असहकार चळवळीमध्ये जे काही धोरण भारतीयांनी घेतलेले होते त्याचा एकंदर प्रभाव ब्रिटनमध्ये जे काही बसलेले कन्झर्वेटिव्ह पक्षाचे जे काही सरकार होते त्याच्यावर पडत होते. ओके, सो त्या अनुषंगाने ब्रिटनमधील जे काही कन्झर्वेटिव्ह पक्षचे जे काही गव्हर्नमेंट होती ते क्युरियस होती की आपल्याला ब्रिटिशांचं जे काही धोरण आहे ते भारतीयांना कशा पद्धतीने सामावून घेता येईल किंवा भारतीयांमध्ये कशा पद्धतीने ते लादता येईल. आणि त्या अनुषंगाने त्यांनी 1927 मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आलं. आता खरं कारण काय आहे तर 1919च्या कायद्यामध्ये जे काही तरतुदी आहेत, लूपहॉल्स आहेत किंवा सुधारणा संदर्भात आणि त्या 1919चा जो काही कायदा आहे त्याला ॲनालाइज करण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली होती. 1922 मध्ये जे काही असहकार चळवळ थांबवल्याच्या नंतर फेरवादी आणि नाफेरवादी अशा पद्धतीने काँग्रेसमध्ये द्विभाजन झाल्याचे आपल्याला दिसून येतं. हे आधी आपण ऑलरेडी PYQ डिस्कस करताना आपण बघितलेलं आहे. ओके, सो त्यामध्ये जे काही स्वराज पार्टी, जे काही स्वराजिस्ट होते, ओके, त्यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केलेली होती. ओके, 1923 मध्ये. आणि त्याचा जो काही मुख्य हेतू होता की ब्रिटिश भारतामध्ये जे काही ब्रिटिश गव्हर्नमेंट अंतर्गत भारतामध्ये जे काही विधिमंडळ आहे त्या विधिमंडळामध्ये भारतीयांनी प्रवेश करून जे काही आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या ब्रिटिशांपुढे मांडाव्यात आणि ब्रिटिशांचे जे काही ध्येय धोरण आहे त्याला विरोध करावा. आणि त्यामुळे जे काही स्वराज्य पक्षाचा जो काही वाढता प्रभाव होता त्या प्रभावाला आळा घालणे हे देखील या सायमन कमिशन नेमण्याचं एक कारण या त्यावेळच्या कन्झर्वेटिव्ह गव्हर्नमेंटला वाटत होते. सोबतच त्यावेळेस 1930च्या दरम्यान ब्रिटनमध्ये इलेक्शन होणार होते. आता त्या इलेक्शनमध्ये जे काही कन्झर्वेटिव्ह पक्षाचे जे काही नेतृत्व त्यावेळेस सरकार होते आणि त्यांना अशी भीती वाटत होती की जर भारतीयांच्या दृष्टीने
आपण योग्य पावले जर उचलले नाही तर त्याचा प्रभाव ब्रिटनमध्ये होणार आणि अशा वेळेस भारतीयांच्या दृष्टीने अनुकूल ठरणारी जर गव्हर्नमेंट विशेषतः लेबर पक्ष जर आला तर भारतीयांच्या अनुषंगाने ते वेगवेगळे त्यांना अनुकूल ठरतील अशा पद्धतीची धोरण आखण्यास ते एक प्रकारे सहाय्यभूत करतील किंवा भारतीयांच्या दृष्टीने ते अनुकूल धोरण राबवतील अशा पद्धतीची भीती त्यावेळच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या किंवा कन्झर्वेटिव्ह पार्टीचे जे काही गव्हर्नमेंट होते त्यांना वाटत होते. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं तर 2 वर्षाआधी जे काही 1919 ते 1929च्या दरम्यान या समिती किंवा हे जे काही ॲक्ट आहे त्या ॲक्टला ॲनालाइज करण्यासाठी एक कमिशन गठीत करण्यासंदर्भात किंवा एक सुधारणा समिती गठीत करायची होती. मात्र 1927मध्येच ही जी काही समिती आहे किंवा हे जे काही कमिशन आहे ते गठीत करण्यात आले. ओके, सो तुम्हाला हे आता समजलेलं असं याचं लिंक कशा पद्धतीने तयार झालेलं आहे. याला इंडियन स्टॅट्युटरी कमिशन म्हटलं जातं. ओके, सो याचं ऑफिशियल जे नाव आहे ते इंडियन स्टॅट्युटरी कमिशन. आता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ही जी काही सायमन कमिशन याची नेमणूक किंवा सायमन कमिशन गठीत करण्यात आलेलं होतं. याची स्थापना 8 नोव्हेंबर 1927ला करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. उद्देश आपल्याला माहीत आहे, जो मुख्य उद्देश होता तो 1919च्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टमध्ये जी काही तरतुदी आहेत त्यांच्या प्रगतीचा आढावा किंवा प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी या समितीची किंवा या कमिशनची जी काही संरचना आहे किंवा स्थापना आहे ती करण्यात आलेली होती. सोबतच जे काही घटनात्मक भारतीयांच्या अनुषंगाने घटनात्मक सुधारणांची चौकशी करण्यासाठी म्हणून देखील या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. ओके, एकंदरीतच 1919 ॲक्टच्या माध्यमातून भारतीयांना ब्रिटिशांनी असं म्हटलेलं होतं की आपण जबाबदार शासन पद्धती आता देऊ. सो त्या जबाबदार शासन पद्धतीमध्ये आणखी कोणते बदल घडवता येईल त्या संदर्भाने देखील ही समिती गठीत करण्यात आलेली होती. या समितीला किंवा या सायमन कमिशनला संपूर्ण भारतभरामध्ये विरोध झाल्याचे आपल्याला दिसून येतो. का तर सर्वांनाच माहीत आहे की या समितीमध्ये सर्व जे काही सदस्य होते ते ब्रिटिश सदस्य होते. त्यामध्ये एकही भारतीय सदस्याचा समावेश नव्हता आणि म्हणूनच जे काही भारतीय इंडियन नॅशनल काँग्रेस असेल किंवा जे काही मुस्लिम लीग असेल किंवा इतर जे काही पक्ष आहेत, ओके, त्यावेळेचे सक्रिय त्यांनी या सायमन कमिशनला विरोध दर्शवलेले होते. आणि या ठिकाणी सायमन गो बॅकचे जे काही वेगवेगळे नारे आहेत किंवा चळवळ आहेत सायमन विरोधात त्यांनी जे काही भारतीय जनता आहे त्यांनी वेगवेगळ्या भागामध्ये उठाव देखील केलेलं होतं. ओके, त्या संदर्भाने आपल्याला माहिती असेल की लाला लजपत राय यांना देखील दुखापत होऊन जेव्हा ते सायमन कमिशन संदर्भात निदर्शन करत होते तर त्यांच्यावर जे काही लाठी हल्ला केलेला होता. ओके, सो त्यांना दुखापत झालेली होती आणि त्यांचा काही दिवसानंतर त्या ठिकाणी या सायमन कमिशनच्या हल्ल्यामुळे जो काही त्यांना त्रास सहन करावा लागला आणि त्यातच त्यांचा निधन किंवा मृत्यू देखील झाल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो हे जे काही सर्व जी प्रक्रिया आहे ते या सायमन कमिशन अंतर्गत आपल्याला दिसून येतो आहे. आता ब्रिटिश भारतातील घटनात्मक सुधारणांबाबत ब्रिटिश सरकारला शिफारशी करणे हा या आयोगाचा जो काही उद्देश होता तो आपल्याला दिसून येतो. त्यावेळी सत्तेत असलेल्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षातील जे काही सरकार आहे त्याला ब्रिटिश लेबर पक्ष, ओके, जे काही लेबर पार्टी आहे, मजूर पार्टी, त्या मजूर पक्षाकडे जर मजूर पक्षाकडून पराभवाची भीती वाटत होती आणि पराभव झाला तर भारतीयांना अनुकूल असे धोरण हे मजूर पक्ष राबवतील असे देखील भीती वाटत होती. आणि म्हणून 2 वर्षाआधीच म्हणजे 1927मध्ये सायमन कमिशन नेमण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतो. सो पर्याय क्रमांक या ठिकाणी म्हणजे अ बरोबर आहे, ब देखील बरोबर आहे आणि तिसरा देखील पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने या ठिकाणी योग्य जो आन्सर आहे तो पर्याय क्रमांक 4 असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश यांनी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली. सो कोणी नॅशनल इंडियन असोसिएशनची स्थापना केली आहे? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018मध्ये विचारलेला प्रश्न. पर्याय काय दिलेला आहे की मेरी कार्पेंटर, सिस्टर निवेदिता, मॅडम कामा, डॉक्टर एनी बेझंट. आता जेव्हा जे काही भारतामध्ये वेगवेगळे जे काही इन्स्टिट्यूशन किंवा संस्था स्थापन झालेले होते त्याच्यामध्ये अशा पद्धतीची किंवा सिमिलर नाव असणारी, ओके, थोडक्यात सिमिलर म्हणजे इंडियन असोसिएशन नावाची जी पहिली राष्ट्रवादी संघटना भारतामध्ये स्थापन झाली ते स्थापन कोणी केलेलं होतं तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी 1876मध्ये या इंडियन असोसिएशनची स्थापना केलेली होती. ओके, सो या ठिकाणी जे प्रश्नात विचारलेले की नॅशनल इंडियन असोसिएशन, सो नॅशनल इंडियन असोसिएशनची जी स्थापना आहे ती मेरी कार्पेंटर यांनी इंग्लंडमध्ये 1870मध्ये ब्रिस्टल या ठिकाणी केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो ब्रिस्टल या ठिकाणी 1870मध्ये
मेरी कार्पेंटर यांनी ही जी काही नॅशनल इंडियन असोसिएशन आहे ती स्थापन केलेली होती. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो याला इंडियन असोसिएशन ऑफ इन एड ऑफ सोशल प्रोग्रेस इन इंडिया अशा पद्धतीने या नावाने ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती. ओके, आता या संस्थेचे जे काही मुख्य उद्देश होते तर काय होते, तर भारतीय महिलांचे शिक्षण सुधारणे हा या नॅशनल इंडियन असोसिएशनचा मुख्य जो काही ऑब्जेक्टिव्ह होता तो आपल्याला दिसून येतो. आणि या अंतर्गत जेव्हा मेरी कार्पेंटर भारतामध्ये 1866 आले तर तिथल्या जे काही एज्युकेशन व्यवस्था आहे स्त्रियांसंदर्भात त्यांनी प्रचंड लिखाण केलेले होते. आणि भारतीयांतील जे काही महिलांचा जो काही शिक्षणाबद्दल चा जो काही शिक्षणासंदर्भात जो पिछेहाट आहे तो दूर करण्यासाठी किंवा तो गॅप दूर करण्यासाठी म्हणून या संस्थेची स्थापना त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 मेरी कार्पेंटर. ओके, आता या संस्थेसंदर्भात काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन देखील दिलेलं आहे ते तुम्ही वाचून घ्या, ज्यामध्ये जे काही ॲडलेट मॅनिंग आणि सॉर्लेट मॅनिंग या संदर्भात दिलेले आहे. जे काही ॲडलेट मॅनिंग आहेत ते या समितीचे किंवा या संस्थेचे सचिव म्हणून कार्य करत होते. आणि प्रिन्सेस ॲलिस जे होते ते 1874 ते 1878 दरम्यान या संस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील कार्य त्यांनी केलेलं होतं. ओके, सो हे देखील या ठिकाणी जी काही इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही नंतर वाचून घ्या. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 मेरी कार्पेंटर. त्यानंतरचा प्रश्न आहे, एकंदरीतच या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे. ओके, सो वेगवेगळे स्टेटमेंट दिलेले आहे आणि कोणत्या व्यक्तीचे वर्णन केलेले आहे अशा पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये म्हणजे अलीकडे विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. ओके, आता विधान अ काय दिलेलं आहे की रामचंद्र व बरकतुल्ला यांचे सहाय्यक होते. त्यानंतर आहे ब सन फ्रान्सिस्को येथे त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केलेली होती. क स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की भारत स्वातंत्र्य समितीचे ते संस्थापक सदस्य होते. आणि ड स्टेटमेंट आहे ते परदेशात क्रांतिकारी कार्य करीत होते. ओके, सो कोणत्या व्यक्ती संदर्भाने हे जे स्टेटमेंट आहे ते केल्याचे आपल्याला दिसून येत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, श्यामजी कृष्ण वर्मा, लाला हरदयाल, तारकानाथ दास की सरदार सिंग राणा. आता जर आपण बघितलं की सन फ्रान्सिस्को येथे नव्या पक्षाची स्थापना, त्यानंतर रामचंद्र बरकतुल्ला हे यांचे सहाय्यक होते. ड स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे की त्यांनी परदेशात क्रांतिकारक कार्य करीत होते. ओके, सो हे जे काही स्टेटमेंट आहे ते विशेषतः लाला हरदयाल यांच्या संदर्भात या ठिकाणी विचारले गेलेलं आहे. ओके, सो लाला हरदयाल माथुर. ओके, सो यांचं जे काही पूर्ण नाव आहे ते लाला हरदयाल माथुर अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. एक भारतीय राष्ट्रवादी क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक होते आणि भारतीय नागरी सेवेतील जे काही कारकीर्द नाकारणारे ते राष्ट्रप्रेमी होते. ओके, सो यांची इंडियन सिव्हिल सर्व्हिस अंतर्गत जे काही ब्रिटिश गव्हर्नमेंट त्यावेळेस नागरी सेवा परीक्षा घेत होती त्याच्यामध्ये ते उत्तीर्ण झाले होते. मात्र राष्ट्रप्रेम जपता किंवा राष्ट्रहित जपता त्यांनी जे काही या सिव्हिल सर्व्हिसचा जो काही पद आहे ते नाकारलेले होते. ओके, सो ते देखील लक्षात ठेवा की इंडियन सिव्हिल सर्व्हिस पद त्यांनी नाकारलेले होते. ओके, आता लहान वयामध्येच त्यांच्यावर जे काही क्रांतिकारक आहेत ज्यामध्ये इटालियन क्रांतिकारक नेता मॅझिनी. ओके, त्यानंतर आहे कार्ल मार्क्स, रशियन जे काही अराजकतावादी मिखाईल बाकुनिन यांचा जे काही प्रभाव आहे ते यांच्यावर पडलेला होता. आणि रिव्होल्युशनरी एक माइंडसेट यांच्यामध्ये डेव्हलप झालेलं होतं. ओके, अगेन्स्ट ब्रिटिश, सो ब्रिटिशांविरोधात क्रांतिकारक जे काही कारवाई आहेत किंवा क्रांतिकारक भूमिका यांनी घेतलेले होते. त्यांनी त्यांचा जो काही 1905 मध्ये संस्कृत उच्च शिक्षणासाठी ते ऑक्सफर्ड विद्यापीठात 2 शिष्यवृत्ती मिळवलेले होते. ओके, सो ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये संस्कृत अध्ययन करण्यासाठी त्यांना 2 शिष्यवृत्ती मिळालेली होती. बोडेन शिष्यवृत्ती नाव लक्षात ठेवा, कदाचित विचारतं, कारण अशा पद्धतीचे प्रश्न आयोग अलीकडे विचारतो आहे की बोडेन शिष्यवृत्ती कोणाला मिळाली. त्यानंतर वेगवेगळे जे काही पदव्या आहेत त्या अनुषंगाने प्रश्न विचारतो. सो बोडेन शिष्यवृत्ती. त्यानंतर आहे कॅसबर्ड एक्झिबिशनर अशा पद्धतीने जे काही शिष्यवृत्ती आहे ते देखील यांना मिळालेलं आहे. 1913 मध्ये त्यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन. ओके, सो पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशन नावाची संस्था सॅन फ्रान्सिस्को अमेरिकेतील जे काही सॅन फ्रान्सिस्को आहे त्या ठिकाणी स्थापन केलेली होती. आणि या अंतर्गतच या संस्थेअंतर्गत त्यांनी गदर नावाचा, ओके, जे काही पुढे जाऊन गदर पक्षामध्ये परिवर्तित झाले, सो गदर नावाचं जे काही
पहिला जे काही साप्ताहिक आहे ते साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं होतं 1 नोव्हेंबर 1913 मध्ये. ओके, सो लक्षात घ्या, गदर नावाचा पहिला अंक 1 नोव्हेंबर 1923ला प्रकाशित झालेला होता. ओके, कुठं? सॅन फ्रान्सिस्को, अमेरिका या ठिकाणी. आता या पक्षाचे जे काही सदस्य होते, ज्यामध्ये पॅसिफिक कोस्ट हिंदुस्तान असोसिएशनची जे पक्ष होते त्यामध्ये शीख प्रामुख्याने जे काही बांधव होते ते या पक्षाचे प्रमुख सदस्य म्हणून कार्य करत होते. आता या ठिकाणी जे पर्याय दिलेला आहे की स्टेटमेंट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये काही विचारलं गेलेलं आहे की सॅन फ्रान्सिस्को येथे नव्या पक्षाची स्थापना कोणी केली? सो नव्या पक्षाची स्थापना आपण आताच बघितलं, लाला हरदयाल. त्यानंतर हे देखील लक्षात ठेवा, रामचंद्र व बरकतुल्ला हे यांचे सहाय्यक होते. स्वातंत्र्य समितीचे ते एक संस्थापक होते. ओके, आणि परदेशात क्रांतिकारक कार्यासाठी ते अग्रेसर होते. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, एकंदरीतच जे काही स्वातंत्र्यापूर्वी जे काही शिक्षण आयोग गठीत करण्यात आले होते त्या शिक्षण आयोगासंदर्भात कालानुक्रमे मांडणी करा अशा पद्धतीने STI मुख्य परीक्षा 2016 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. रॅले आयोग, ब आहे हंटर आयोग, क आहे सॅडलर आयोग आणि ड आहे वूडचा खलिता. ओके, सो त्यांचा आपण एकंदरीतच क्रोनॉलॉजी स्वरूपात अरेंज करायचं आहे. आता जे काही चार्ल्स वूड यांच्या अध्यक्षतेखाली जो काही वूडचा खलिता जे काही ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे, त्या ब्रिटिश गव्हर्नमेंट भारतीयांच्या दृष्टीने किंवा भारतामध्ये एज्युकेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी वेगवेगळे जे तज्ज्ञ व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली जे समिती गठीत करण्यात आलेली होती, त्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी काही समिती आहे त्याला चार्ल्स वूड डिस्पॅच म्हटलं जातं. आणि या चार्ल्स वूड डिस्पॅच अंतर्गत भारतामध्ये एज्युकेशन रिफॉर्म घडवून आणण्याचा इंग्रजांनी पुरेपूर प्रयत्न केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, सो यालाच चार्ल्स वूड डिस्पॅचला किंवा वूड डिस्पॅचलाच इंडियन एज्युकेशन मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन अशा पद्धतीने म्हटलं जातो. ओके, सो भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा अशा पद्धतीने या चार्ल्स वूडच्या म्हटलं जातो. सो याची जी काही गठन आहे चार्ल्स वूड स्थापना ते 1954 मध्ये या चार्ल्स वूड डिस्पॅचची स्थापना करण्यात आलेली होती. ओके, त्यावेळेस जे काही व्हाईसरॉय होते ते लॉर्ड डलहौसी होते. त्यानंतर हंटर कमिशन आलेलं होतं 1882 मध्ये. त्यानंतर रॅले कमिशन 1902 मध्ये स्थापना झालेली होती लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये. त्यानंतर सॅडलर कमिशन 1917 मध्ये, हॉर्टक कमिशन 1929 मध्ये आणि त्यानंतर आहे सार्जंट आयोग 1944 मध्ये. ओके, सो या ठिकाणी जर आपण पर्याय योग्य लावले सो या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं तर चार्ल्स वूड 1854 मध्ये, त्यानंतर हंटर कमिशन, ओके हंटर कमिशन 1882, रॅले कमिशन 1902, सॅडलर कमिशन आहे 1917, हॉर्टक कमिशन 1929 आणि सार्जंट आयोग 1944. ओके, आता प्रश्नात काय दिलेलं आहे तर रॅले कमिशन, हंटर कमिशन, सॅडलर आयोग आणि वूडचा खलिता. सो सर्वात आधी वूडचा खलिता येईल, त्यानंतर आहे 1882 मध्ये हंटर आयोग, त्यानंतर आहे रॅले आयोग 1902 मध्ये आणि सॅडलर आयोग. ओके, सो आपल्या पर्यायात ड, ब, ओके त्यानंतर आहे आणि क अशा पद्धतीने ड, ब, क असणारा पर्याय कोणत्या पर्यायात दिसून येतो? सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत अरेंज केलेले ते योग्य असल्याचे आपल्याला दिसून येतं. आता जे काही हंटर आयोग आहे, ओके हंटर आयोग एकंदरीत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासंदर्भात जे काही तरतुदी आहेत किंवा शिफारस आहे त्यामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामध्ये कोणते बदल घडवायच्या त्या संदर्भात ही हंटर आयोग स्थापन करण्यात आलेलं होतं. त्यानंतर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली रॅले कमिशन यामध्ये विशेष जो भर होता तो विद्यापीठ एज्युकेशन संदर्भात. ओके, सो युनिव्हर्सिटी एज्युकेशन संदर्भात या ठिकाणी भर देण्यात आलेलं होतं. आणि त्या अनुषंगाने लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये 1904 मध्ये भारतीय विद्यापीठ कायदा तयार करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो भारतीय विद्यापीठ कायदा 1904 मध्ये करण्यात आलेला आहे आणि शिफारस कोणत्या समितीने केली होती तर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली जी काही रॅले आयोग आहे त्यांच्या आयोगाने शिफारस केलेली होती. त्यानंतर सॅडलर आयोग, ओके सॅडलर आयोगाचे जे काही कार्यक्षेत्र होते ते एकंदरीत प्राथमिक व विद्यापीठे. ओके, सो प्राथमिक ते विद्यापीठे जे काही एज्युकेशन संदर्भात जे रिफॉर्म्स आहेत ते या सॅडलर आयोगाने त्या संदर्भात जे काही सुधारणा आहे ते सुधारणाची शिफारस केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके, सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे एल्फिन्स्टन. ओके, सो प्रश्न क्रमांक 5 एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसूल निश्चिती पद्धत म्हणजे डॅश डॅश यांचा समन्वय होता.
अशा पद्धतीने राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018मध्ये एकंदरीत विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. ओके. सो एल्फिन्स्टनने कोणत्या पद्धतीची महसूल पद्धत किंवा जमीन महसूल निश्चिती पद्धत सुरू केलेली होती? मक्ता, रयतवारी, कायमधारा. दुसरा पर्याय आहे रयतवारी, मोहालवारी, मौजेवारी. तिसरा आहे मौजेवारी, कायमधारा, रयतवारी. आणि चौथा पर्याय दिलेला आहे मक्ता, मौजेवारी की महालवारी. आता जर आपण एल्फिन्स्टन संदर्भात जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते जर बघायचं झालं तर काय दिसून येतं? एल्फिन्स्टन 28 फेब्रुवारी 1811 रोजी पुण्याच्या रेसिडेंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. ओके. जनरल स्मिथने 10 फेब्रुवारी 1818ला सातारा जिंकले आणि त्यानंतर एल्फिन्स्टनने स्वतंत्र हुशारीने प्रोक्लेमेशन ऑफ सातारा नावाचे एक जे काही दस्तऐवज आहे ते प्रसिद्ध केलेले होते, ज्या अंतर्गत इंग्रजी अंमलात कोणत्याही धार्मिक पंथाच्या आचारात ढवळाढवळ होणार नाही आणि जे वतनदार आहेत त्यांना बाजीरावाची नोकरी सोडतील त्या सर्वांची वतने, पेन्शने व तनखे पूर्वीप्रमाणे चालू राहतील, अशा पद्धतीची या प्रोक्लेमेशन ऑफ सातारा या नावाने त्यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे उल्लेख होता. ओके. सो यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. 1818 ते ऑक्टोबर 1819 मध्ये त्यांची पहिला डेक्कन कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती, हे देखील लक्षात ठेवा. त्याने बंगालमधील जे काही कायमधारा आहे आणि मद्रासमधील जी काही रयतवारी आहे अशा दोन्ही पद्धतींचा अभ्यास करून स्वतंत्रपणे मौजेवारी पद्धती सुचवलेली होती. ओके. सो कायमधारा आणि जी काही रयतवारी आहे यांच्यामध्ये सुवर्ण मध्य साधून मौजेवारी ही पद्धत सुचवलेली होती. आणि तेच या ठिकाणी विचारलेलं आहे की एल्फिन्स्टनने सुरू केलेली महसूल निश्चितीची पद्धत म्हणजे मौजेवारी, ज्यामध्ये कायमधारा पद्धती आणि रयतवारी पद्धतींच्या जे काही तरतुदी आहेत किंवा जे काही प्रोसेस आहेत त्याचा समावेश केलेला होता. ओके. 1898 ते 27च्या दरम्यान ते मुंबई प्रांताचे गव्हर्नर म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आता जे काही एल्फिन्स्टन आहेत ते एल्फिन्स्टन जी ब्रिटिश पद्धतीचे अनुकरण पूर्णपणे न करता स्थानिक रूढी चालीरीती संदर्भात त्यांनी कायदे केलेले आहेत आणि एक कायदेसंहिता तयार केलेला आहे आणि त्यालाच एल्फिन्स्टन कायदेसंहिता किंवा एल्फिन्स्टन कोड म्हणून म्हटलं जातो आहे. ओके. जे काही लोकमान्य टिळक होते त्यांनी आपल्या अग्रलेखामध्ये त्यांनी या जे काही एल्फिन्स्टन आहेत त्यांचे जे काही उल्लेख आहे ते त्यांनी गोडी गुलाबीने प्रजेची मने राजी केली अशा पद्धतीने उल्लेख केलेला आहे. ओके. सो अतिशय गोड बोलून सो टिळकांनी या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतो तर एल्फिन्स्टनबद्दल त्यांनी वर्णन करताना म्हटलं होतं की अतिशय गोडी गुलाबीने प्रजेची मने त्यांनी जिंकलेली होती किंवा राजी केलेली होती. ओके. सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 मौजेवारी, कायमधारा आणि रयतवारी. त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेच्या खालील कोणता उद्देश होता, अशा पद्धतीने प्रश्न अलीकडे कंबाईन 2022 मध्ये कंबाईन पूर्वपरीक्षेत ओके ग्रुप बी पूर्वपरीक्षेत विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. सो प्रश्नात काय विचारलेलं आहे की ब्रिटिशांच्या व्यापारवादी अर्थव्यवस्थेच्या खालील कोणता उद्देश होता? अ स्टेटमेंट दिलेला आहे व्यापारी स्पर्धा नको, ब दिलेला आहे जास्तीत जास्त नफा, क आर्थिक घटकांवर नियंत्रण. ओके. त्यानंतर ड जे पर्याय दिलेला आहे त्याच्यात विधानामध्ये भारताचा आर्थिक विकास करणे. ओके. जर आता आपण पर्याय बघितले तर आपल्याला काय दिसून येतं तर जे काही ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे सो या ब्रिटिश सरकारने जास्तीत जास्त नफा कमवण्याच्या उद्देशाने त्याचे जे काही व्यापारवादी धोरण आहे ते भारतामध्ये अवलंब केल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके. सो 1813 नंतर भारतावर एकतर्फी मुक्त व्यापाराचे धोरण लादून भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचे आपल्याला दिसून येतो आणि या अंतर्गत जे काही ब्रिटिश उत्पादकांना विशेषतः सुती कापडांना भारतीय बाजारपेठेत नाममात्र शुल्कात माल जे काही वस्तू आहे ते निर्यात करण्याची परवानगी मिळालेली होती. ओके. आता या ठिकाणी ड पर्याय दिलेला आहे की भारताचा आर्थिक विकास करणे. सो भारताचा आर्थिक विकास करणे तर राहूच नाही शकत, त्यामुळे ड जे पर्याय आहे ते चुकीचे असणार आहे, कारण त्यांनी एकतर्फी मुक्त व्यापाराचे धोरण लादलेले होते आणि भारतीय जे काही छोटे मोठे उद्योग होते ओके त्यावेळेसचे कुटीर उद्योग त्यानंतर जे काही लघु उद्योग होते ओके सो ते बंद करण्याचे कार्य या त्यांच्या व्यापारवादी दृष्टिकोनातून आपल्याला धोरणातून दिसून येत आहे. ओके. त्यानंतर आहे व्यापारी स्पर्धा नको का, तर बरोबर आहे जे काही व्यापारी स्पर्धा आहे धोरणाने भारताच्या असंख्य व्यापारी भागीदारांपैकी ब्रिटनला स्पष्टपणे अनुकूल केले, तरीही ते ब्रिटिश औद्योगिक क्षेत्रांना भारतीय समकक्षांपेक्षा वेगळे फायदा लादले नाहीत. ओके. म्हणजेच काय तर जे काही ब्रिटिशांबरोबरच
वेगवेगळे जे काही पक्ष होते, ओके, वेगवेगळी जी काही सत्ता होती, ज्यामध्ये फ्रेंच होते, डच होते, त्यांना देखील थोड्याफार प्रमाणामध्ये आर्थिक व्यापार करण्याचा अधिकार मिळालेला होता. त्यामुळे जे स्टेटमेंट आहे, व्यापारी स्पर्धा नको, हे या ठिकाणी चुकीचे असणार आहे. ओके. त्यानंतर हे देखील स्टेटमेंट आपण बघितलेलं आहे, ते देखील चुकीचं आहे. जास्तीत जास्त नफा कमविणे. सो ऑफकोर्स त्यांचा जो काही उद्देश होता की जास्तीत जास्त नफा कमविणे, या ठिकाणी बरोबर आहे. ब्रिटिश सरकारच्या आर्थिक धोरणामध्ये मुख्य म्हणजे जास्तीत जास्त नफा कमविणे हा या ब्रिटनच्या व्यापारवादी धोरणाचा एक महत्त्वाचा उद्देश दिसून येतो. आणि आर्थिक घटकांवर नियंत्रण होता का? तर आर्थिक घटकांवर नियंत्रणासंदर्भात 1870 ते 1895 या काळामध्ये काय दिसून येतं, तर भारत हा ब्रिटनच्या लंकेशायर कापूस उद्योगांना सर्वात महत्त्वाचा मोठा ग्राहक होता. ओके. आणि त्यामुळे आर्थिक घटकांवर केवळ नियंत्रण मिळवण्यासाठी म्हणून नाही, तर जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी त्यांनी आपल्या व्यापारवादी जो काही दृष्टिकोन आहे ते स्वीकारलेलं होतं. ओके. सो पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 4 फक्त ब बरोबर या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. सो पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे कंबाईन पूर्वपरीक्षा 2020 मध्ये विचारलेला प्रश्न. 1885 ते 1915 या काळात डॅश डॅश हे मुंबईच्या अनभिषिक्त राजे म्हणून ओळखले जात. जगन्नाथ शंकर सेठ, भावदाजी लाड, दादाभाई नौरोजी की फिरोजशाह मेहता. आता जे काही 1885 ते 1915 या जर आपण कालावधी बघितला तर विशेषतः आपल्याला फिरोजशाह मेहता यांचा कालावधी एकंदरीत मुंबई संदर्भाने आपल्याला विशेष कार्य दिसून येतो आहे. ओके. सो फिरोजशाह मेहता 4 ऑगस्ट इसवी सन 1845 मध्ये त्यांचा जन्म. ओके. सो भारतीय एक वकील होते, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे एक नेते आणि विशेषतः मावळवादी विचारसरणीचे ते नेते होते. ओके. त्यांचा जो काही जन्म आहे तो मुंबईमध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. दादाभाई नौरोजी यांच्यासोबत मिळून त्यांनी 1952 मध्ये ओके. सो बॉम्बे असोसिएशन सुरू केलेलं होतं. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. 1872 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या विधायक कायद्यावर फिरोजशहांची सूचनांची पूर्ण छाप होती, म्हणून त्यांना मुंबईतील नागरी शासनाचे पिता म्हणून ओळखले जातो. ओके. सो हे देखील लक्षात ठेवा. मुंबईच्या नागरी शासनाचे पिता म्हणून त्यांना ओळखलं जातं. मुंबईमध्ये जे काही महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये त्यांच्या विशेष वर्चस्व स्थापित झालेलं होतं. त्या ठिकाणी त्या महानगरपालिकेमध्ये आयुक्त म्हणून देखील त्यांची नियुक्ती झालेली होती 1873 मध्ये. 1890 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते अध्यक्ष देखील होते. ओके. आता मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली होती आणि त्यावेळेस त्यांनी वेगवेगळे जे काही ठराव आहेत ते पारित केलेले होते. ओके. 1913 मध्ये बॉम्बे क्रॉनिकल नावाचे जे काही वृत्तपत्र आहेत ते त्यांनी मुंबईला सुरू केलेले होते. ओके. सो बॉम्बे क्रॉनिकल नावाचे वृत्तपत्र कोणी सुरू केलेले आहे, तर फिरोजशाह मेहता यांनी सुरू केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. मुंबई महापालिकेचे तर ते प्रथमपासूनच अनभिषिक्त राजेच होते अशा पद्धतीने या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. ओके. सो एकंदरीतच मुंबईचे अनभिषिक्त राजे म्हणून कोण ओळखले जात होते, तर फिरोजशाह मेहता. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. आता जगन्नाथ नाना शंकर सेठ यांना देखील मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखला जातो. मात्र त्यांचा जो काही कालावधी आहे तो 1885च्या आधीच आहे. त्यामुळे या ठिकाणी जर आपण घाईघाईमध्ये जे काही कीवर्ड आहे जे दिलेलं आहे ते जर व्यवस्थित वाचलेलं नसेल तर आपण नक्कीच पर्याय क्रमांक 1 टिक करून गेलेलो असतो. ओके. मात्र या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 फिरोजशाह मेहता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया. आता या ठिकाणी कृष्णराव भालेकर संदर्भाने प्रश्न विचारलेला आहे. शेतकरी व कारागीर हे देशाचे खांब आहेत, पण त्यांची दुर्दशा झालेली आहे अशी खंत कोणी व्यक्त केली? ESO मुख्य परीक्षा 2022. गणपत पाटील, मुकुंदराव पाटील, कृष्णराव भालेकर की यशवंतराव देशमुख. सो कृष्णराव भालेकर 1950 ते 1910. ओके. त्यांचा जो काही जन्म आहे ते पुणे येथील भांबुडे या ठिकाणी झाल्याचे आपल्याला दिसून येतं. विशेषतः दीनबंधूची जी काही सुरुवात आहे, दीनबंधू वृत्तपत्राची स्थापना यांनी कृष्णराव भालेकर यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतं. ओके. 1877 मध्ये जानेवारी 1877 मध्ये या दीनबंधू वृत्तपत्राची सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि जी काही सत्यशोधक समाजाचे जे काही एक कार्यकर्ते म्हणून त्यांनी विशेष भूमिका बजावल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके. सो कष्टकरी लोकांना स्पष्टपणे काळजी देणारे भारतातील पहिले वृत्तपत्र म्हणून या दीनबंधू वृत्तपत्राकडे बघितले जातो आहे. आधीच लिहित असलेले नारायण मेघाजी लोखंडे 1880 मध्ये
यापासून या वृत्तपत्राचे संपादन करू लागले. सुरुवातीला संपादक कृष्णराव भालेकर होते. त्यांच्या मृत्यूनंतर 1880 पासून जी काही दीनबंधूची जी काही संपादक पदाची जबाबदारी आहे ती नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्वीकारलेली होती. आता या दीनबंधू वृत्तपत्राच्या एका लेखामध्ये शेतकरी व कारागीर हेच देशाचे खांब आहेत, पण त्यांची दुर्दशा झालेली आहे अशा पद्धतीने खंत देखील व्यक्त केलेले होते. ओके, सो कोणा संदर्भात हे विधान दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 3 कृष्णराव भालेकर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली आहे? ओके, येसो पूर्व परीक्षा 2016. पर्याय काय दिलेला आहे? तर विधान अ मध्ये दिलेला आहे श्रीमती दुर्गादेवी बोहरा, कल्पना दत्त, सौ येसुबाई बाबाराव सावरकर, ड लक्ष्मीताई किंवा लक्ष्मीबाई दातार. सो कोणत्या स्त्रीनी आत्मनिष्ठ युवती ही जी काही समाज आहे त्या समाजाची स्थापना नाशिकमध्ये केलेली होती? सो पर्याय क्रमांक म्हणजे अर्थात जी काही सौ येसुबाई सावरकर आहेत. ओके, सो यांनी आत्मनिष्ठ युवती संघाची स्थापना केल्याचे आपल्याला दिसून येतं. सो पर्याय क्रमांक 1 फक्त क बरोबर असणार आहे. या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1. ओके, आता सरस्वती उर्फ येशू गणपत पंत सावरकर, ओके, जे काही बाबाराव सावरकर आहेत, गणेशपंत सावरकर यांचे पत्नी आणि विदा सावरकर यांची बहिणी. सो यांनी देखील स्वातंत्र्य चळवळीमध्ये विशेषतः जी काही रिव्होल्युशनरी चळवळ आहे त्याच्यामध्ये यांचं देखील मोलाचं योगदान आपल्याला दिसून येतं. त्यामध्ये स्वदेशी व्रत असेल ज्याच्यामध्ये त्यांनी बाहेरून जे काही बांगड्या आहेत, ओके, जे हातामध्ये घालल्या जातो त्या बांगड्या बाहेरून बनवून येतात आणि त्यामुळे त्यांनी बांगड्या घालणे देखील सोडून दिलेलं होतं. इतका स्वदेशी संदर्भात ते सक्रिय होते किंवा स्वदेशी चळवळी संदर्भात ते सक्रिय होते. ओके, साखरेचे देखील साखर जी आहे ती देखील त्यावेळेस परदेशातून आयात व्हायची म्हणून त्यांनी साखर खाणे देखील सोडलेले होते. ओके, आत्मनिष्ठ युवती संघ त्यांनी स्थापन केलेले होते ज्यामध्ये क्रांतिकारी संघटनेच्या जे काही सदस्य आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा वेगवेगळ्या चळवळीमध्ये त्यांचा बचाव करण्यासाठी ही आत्मनिष्ठ युवती संघ त्यांनी स्थापन केलेली होती आणि अनेक स्त्रियांना त्यांनी या स्वातंत्र्य चळवळीमध्ये येण्यास प्रोत्साहन दिलेलं होतं. ओके, सो या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 फक्त क. पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे, 1931 पासून अकोल्यातून मातृभूमी हे वृत्तपत्र निघू लागले. त्याचे संपादक कोण होते? अशा पद्धतीने STI मुख्य परीक्षा 2022 मध्ये विचारलेला प्रश्न. अनंतराव गद्रे, त्यानंतर आहे विदा सावरकर, डॉक्टर BR आंबेडकर की दादासाहेब गोळे. ओके, आता हे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की अकोलामधून मातृभूमी वृत्तपत्र जे 1931 मध्ये निघायचे त्या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? सो या ठिकाणी बघू शकता महत्त्वाची वृत्तपत्र दिलेली आहे आणि त्यांचे संपादक किंवा कोणी सुरू केलेलं आहे ते दिलेलं आहे आणि कुठून सुरू झालेलं आहे ते दिलेलं आहे. सो मातृभूमी दादासाहेब गोळे अकोला. ओके, निजाम विजय लक्ष्मणराव फाटक हैदराबाद. त्यानंतर आहे दर्पण नावाचे जे काही वृत्तपत्र आहे ते बाळशास्त्री जांभेकर मुंबईमधून. विजय मराठा श्रीपतराव शिंदे पुणे. दिनमित्र सर्वांनाच माहीत आहे मुकुंदराव पाटील नेवासा. ओके, त्यानंतर आहे तरुण मराठा दिनकरराव जवळकर पुणे येथून. आता या ठिकाणी जे अनंतराव गद्रे यांच्या संदर्भात बऱ्याचदा ऑप्शनमध्ये आयोगाने पर्याय सेट करताना त्यांच्याविषयीचा उल्लेख केलेला आहे त्यामुळे आपण त्यांच्याविषयी ओके अनंतराव गद्रेविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ. त्यांना विशेषतः झुणका भाकर फेम म्हटलं जातो. झुणका भाकर फेम म्हणजे काय? तर जे काही अस्पृश्यांसंदर्भात किंवा अस्पृश्यां जी काही वाईट प्रथा आहे त्या वाईट प्रथेला कडाडून त्यांनी टीका केलेली होती आणि त्या संदर्भात एक चळवळ सुरू केलेली होती आणि त्याला झुणका भाकर चळवळ म्हटलं जातो आहे. ओके, सो दलित आणि सवर्णांमधील सामाजिक दरी मिटवण्याच्या उद्देशाने झुणका भाकर चळवळ या अनंतराव गद्रे यांनी सुरू केल्याचे दिसून येतं. ओके, सो त्यांच्या सर्व जातींचे लोक एकत्र येऊन जेवण करत असत. यांच्याविषयी आपण जाणून घेतलं तर नाटककार, साहित्यिक, ओके, त्यानंतर आहे स्वातंत्र्य किंवा क्रांतिकारक अशा पद्धतीने त्यांच्याविषयी उल्लेख करता येईल. लेखक 1 ऑगस्ट 1930 मध्ये बालमोहन संगीत मंडळीने या प्रेमदेवता जे काही नाटक पहिला नाटक त्यांचा समतानंद अनंत हरी गद्रे यांचा जे काही पहिला जो नाटक आहे तो प्रेमदेवता याचा जे काही एकांकिका आहे ते प्रस्तुत केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके,
वृत्तपत्र क्षेत्रात लेखनाचे जे काही आवड आहे ते विशेषतः अच्युतराव बळवंतराव कोल्हटकर यांच्यामुळे जडले आणि त्यांचे जे काही कोल्हटकरांचे संदेश आहे या संदेश वृत्तपत्रामध्ये ते काही जे लेख आहे ते लिहू लागले आणि त्यांनी स्वतंत्रपणे 1922 मध्ये मौज नावाचं वृत्तपत्र सुरू केले. सोबतच 1934 मध्ये त्यांनी निर्भीड नावाचं दुसरं साप्ताहिक सुरू केलेलं आहे. ओके, सो 1922 आणि 1934 लक्षात ठेवा. त्यांनी मौज नावाचे वृत्तपत्र आणि निर्भीड नावाचे वृत्तपत्र सुरू केल्याचे आपल्याला दिसून येतं. 1934 मध्ये जी काही निर्भीड नावाचे जे काही वृत्तपत्र सुरू केले होते त्याच्यामध्ये सामाजिक समतेचा पुरस्कार त्यांनी केलेला होता आणि अस्पृश्यता आणि स्वप्नासारखं वाईट जे काही चालीरीती आहे त्याच्यावर कडाडून टीका देखील त्यांनी केलेलं होतं. ओके, या प्रश्नात दिलेला आहे मातृभूमी. ओके, कुठून निघतो तर अकोला. कोणी काढलेला आहे, कोण संपादक होते तर दादासाहेब गोळे. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. अशा पद्धतीने इतिहासासंदर्भात आपण डे 55 ओके, सो डे 55 अंतर्गत इतिहास हिस्ट्री संदर्भाने आपण 10 प्रश्नांची सिरीज सविस्तर या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. ओके, एकंदरीत इतिहासाचे 100 प्रश्न आपण या ठिकाणी डिस्कस केलेलो आहोत. ओके, आणि हे जे प्रश्न आहेत ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर जी काही क्विज बॅच आहे त्या क्विज बॅचमध्ये आपण पोस्ट करतो आणि त्या प्रश्नांना एकंदरीत क्विज फॉर्ममध्ये पोस्ट करतो आणि ते प्रश्न अटेम्प्ट केल्याच्यानंतर त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी करतो. ओके, सो एनरोल करायचे असेल तर जे काही टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी दिलेली आहे ते तुम्ही नक्की त्या ठिकाणी जाऊन इन्फॉर्मेशन घेऊ शकता किंवा हे जे काही या ठिकाणी या स्लाईडवर दिलेली आहे ते देखील तुम्ही वाचू शकता. ओके, सो थांबूया या ठिकाणी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.